हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर हिवाळा स्पेशल मेथीचे लाडू कसे बनवायचे ते तुमच्यासोबत शेअर करते। रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मेथीच्या लाडूसाठी आपण इथे मेथी आणि गहू घेणार आहे। तर हे आपण बारीक करून घ्यायचं, म्हणजे दळण पीठ करून आणायचे आहे। आणि ते खारीक आणि खोबरं घेतलेलं आहे, हे देखील बारीक करून घ्यायचे। गूळ घेतलेला आहे आणि हे शिंगाड्याचं पीठ आहे। डिंक देखील घेतलेला आहे आणि काजू बदामचा बारीक भुगा करून घेतलेला आहे। तर सर्व वस्तू बारीक करून घ्यायचं आहे आणि गूळ जो आहे तो आपल्याला किसून घ्यायचा आहे। तर आणि आपण इथे गुळाचा पाक देखील करणार आहे तेलामध्ये। तर सर्वात प्रथम आपण आधी गव्हाचं पीठ घेतलं ते चाळून घ्यायचं आहे आणि मेथीचं पीठ देखील चाळून घ्यायचं आहे। तर आणि चक्कीवरूनच बारीक करून आणलेलं आहे। खारीक आणि खोबऱ्याचा देखील भुगा करून आणलेला आहे। आणि आपल्याला गव्हाचं पीठ हे भाजून घ्यायचं आहे, मेथीचं पीठ भाजायचं नाही आहे। डिंक देखील आपल्याला तेलामध्येच तळून घ्यायचं आहे। डिंक तळला गेला की तो छान असा सॉफ्ट होतो आणि लवकर फुटला जातो। गूळ देखील ते कापून घेतलेला आहे, तुम्ही किसून देखील घेऊ शकता। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। पूर्वतयारी आपली सगळी झालेली आहे आणि इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे, त्यामध्ये डिंक तळून घ्यायचं आहे। तर डिंक तळताना थोडंसं गव्हाचं पीठ देखील त्यामध्ये टाकायचं आहे, जेणेकरून तो लवकर भाजला जातो आणि चिकट देखील होत नाही। तर आपला पाक तयार होतो तोपर्यंत तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा। आणि तुम्ही देखील हे मेथीचे लाडू करून बघा, खूप छान झाले होते। आणि ते डिंक देखील तळून घेतलेलं आहे आणि सर्व जे आपण बारीक केलेले वस्तू त्या टाकून घेतलेल्या आहे। खारीक आणि खोबरं देखील चक्कीवरून बारीक करून आणलेलं आहे, काजू बदामचा भुगा देखील टाकलेला आहे। सर्व वस्तू टाकून एकत्र करून घ्यायचे, मिक्स करायचे सर्व। त्यानंतर आपला पाक देखील तयार होतो आहे। तर आपण एक नजर पाकाकडे देखील टाकूया। तर पाक देखील होतं चाललेलं आहे आणि हे मेथीचं पीठ आहे, म्हणजे मेथीचं पीठ वर टाकलं त्यानंतर गरम पाक त्यावर सोडायचा, जेणेकरून ते पीठ देखील थोडंसं भाजलं जातं। पीठ आधी भाजून नाही घ्यायचं आहे, गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण पाक सर्वकडे लागला पाहिजे जेणेकरून। तर छान असं मिक्स करायचं आणि थंड झाल्यानंतर